मित्रांनो तुमच्यासाठी रिस्क घेतोय, पडलो बिडलो तर बघा एखादा लाईक. मला रिस्क वाटेल, नको मला लाईक, नको मला लाईक. हां बांधलेली आहे, कशी जाईल ना. एखाद वेळेला मी ढकलली तर जाऊ शकते. नाही दम माझ्या, दम भर निघेल माझा. तू तिकडे त्या झाडावर बसून कसा काय बोलू शकतो दम असेल तर जा म्हणून. आम्हाला असं का वाटतं आपण चाललोय बाहेर. स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. आणि आपल्यासोबत आहे आपला मित्र दीपेश पाटील. ट्राय करत होतं समोर आयफोन लावून चेक करत होतं की काय व्ह्यू येते कसं येते, पण जाम रिस्क वाटला मला. आपण मिडल क्लास असलो ना की ऑलरेडी आपण खर्च केलेला असतो आयफोनवरती, तर रिस्क वाटला मला. मी काढून ठेवला बघतो. तर आपण आज चाललो आहोत धरणतर खाडी बोललं तर चालेल, कारण की मी तर ॲक्च्युली फर्स्ट टाईम झालं आहे दीपू माझ्यासोबत. इंग्लिश बोलता बोलता मी पुणेमधून आलो आणि आपल्या जवळच आहे. मला ऑफ रोड बघायला मिळेल या राईटमध्ये. आणि ऑफ रोडमध्ये आपण एक्सपिरियन्स माणसं आहेत. समोर हार दिसतोय तर तुम्हाला कसला दिसतोय हा आपण आपल्या गाडीची पूजा केली होती म्हणूनच हार घातलं. माईक तुम्हाला माईकचं व्हॉईस कसं होतं सांगा मला नक्की कमेंट्समध्ये. नवीन माईक टेस्ट करतो आहे तर मी माईक घेत राहतो. अंदाजे मला वाटतं तिसरा माईक असेल हा. मला जोपर्यंत असं परफेक्ट साऊंड वाटत नाही तोपर्यंत मी ट्राय करतो, कारण की तुम्हाला मिळणारा एक्सपिरियन्स खूप चांगला पाहिजे. असं नाही की गाडीचा व्हॉईस वगैरे येतो आहे किंवा रिंग नॉईस येतो आहे. आपली गाडी असली की आपल्याला ना कॉन्फिडन्स असतो, पण की आपल्याच गाडीच्या जागी जर दुसरी गाडी असली ना कोणती तर मग भरपूर रिस्क वाटतं किंवा भीती वाटते गाडी चालवण्यासाठी. आता चाललो आहे धरणतर खाडीवरती. हा खरं तर माझ्या इकडून खूप जवळ प्लेस आहे, पण कधी मी एक्सप्लोअर न केलेला रूट आहे. तर हा रूट तुम्हाला मी एक्सप्लोअर करून दाखवीन आज. तर बघा कसं वाटतं रूट तुम्हाला. काका बघतात बघा. बाकी व्ह्यू वगैरे कसं येतं मला सांगा, मी कलर ग्रेडिंग करीन व्हिडिओमध्ये नंतर. मला चांगला एक्सपिरियन्स मिळेल अशी अपेक्षा ठेवून ते सर्व करतो मी. माझ्यासोबत असं झालं आहे, तुमच्यासोबत असं झालं आहे की नाही माहीत नाही, की आपण जवळचे प्लेसेस खूप कमी एक्सप्लोअर करतो. आपण नेहमी लांब असणाऱ्या प्लेसेसला कवर करायला प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स मिळेल असं. पण काही वेळेला जवळचे प्लेसेस पण खूप सुंदर असतात आणि खूप खूप बघण्यासारखे असतात, त्यामुळे ते पण एक्सप्लोअर केले पाहिजे. आणि असं जर आपण चाललो आहे एक प्लेस एक्सप्लोअर करायला. 3 वाजले आहेत. बघता बघता कधी दिवस निघून गेला समजलंच नाही. सुट्टीचे दिवस असेच लवकर जातात, कळतसुद्धा नाही की किती वेळ जातो आहे. आपला हार सारखा वर येतो, त्रास आहे मला. त्यामुळे मी एकदा रिमूव्ह करतो. सॉरी तुझं डेकोरेशन झालं, आपण काय करणार. लोकांना फुटेजमध्ये ना थोडासा डिस्टर्बन्स येत असणार तो, कारण की एखादी गोष्ट अशी जर आपल्याला दिसत राहिली ना तर सारखं सारखं तिथेच पॉईंट आउट होतं आणि एवढं चांगलं सुंदर असं व्ह्यू दिसतं आपल्याला. आजची राईड अशी काही विचार करून नव्हती ठरलेली, कारण की प्लॅनवाली राईड नव्हती. माझं रॅन्डम असं काम झालं होतं दिवसभराचं. बाईकची थोडी सर्व्हिसिंग करून घेतली होती आणि जस्ट बसलं होतं तेवढ्या दीपूचा फोन आला की चल दादा जाऊया आपण कुठेतरी फिरायला. त्याला विचारलं आता वाजलेच बघ किती वाजले, 2 वाजले ज्याला मला आमचं प्लॅनिंग झाली. कुठे जाणार होता इतक्यात लवकर आला पण पाहिजे 5:30 पर्यंत लवकर घरी. संध्याकाळी थोडं काम आहे माझं घरी.
पण तो बोलला की ठीक आहे आपण ते एक जवळची प्लेस एक्सप्लोअर करू, तू पण व्हिडिओ कर, तुला पण मजा येईल व्हिडिओ शूट करायला. म्हणजे ठीक आहे चालेल जाऊया आपण. काय भरती आहे मित्रांनो साडीला. ओके डेंजर आहे. बरं झालं शूज चांगले नाही घातलेत. पाण्याला हे बघ ना किती आहे, भरती बघ किती आहे, लाटा बघ घातल्या डेंजर. आणि मला बोलतो बोटीत जाऊया. मित्रांनो तुमच्यासाठी रिस्क घेतोय, पडलो बिडलो तर बघा. एक आता लाईक मला रिपीट वाटेल, नको मला लाईक, तर एक ट्राय करतो. हीच ना हलत्या म्हणजे मी खेचली तिला. मग जबरदस्त जबरदस्त एक नंबर. आली 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 बोट आली बोट आली. चला 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 आज जाऊया. बघा किती रिस्क घेतोय मित्रांनो तुमच्यासाठी. हिपेश पाटील. हां बांधलेली आहे, कशी जाईल ना. एखाद वेळेला मी ढकलली तर जाऊ शकते. जायचं पण आहे पण भीती पण वाटते. असं झाल्यानंतर मित्रांनो असं होतं ज्याचं झालंय. मी खेचीन बिंदास. आठवणी सोडून गेलो तरी काय टेन्शन नाही, रात्री येणारच आहे मी. बघ बघ किती विश्वास आहे बघ. गेली तरी काय टेन्शन नाही. आज जाऊन पलटी काम बारी लगेच फोटो. हा एक नंबर सेट. काका बघा काय करतो तुमचे धंदे पोरगा. हा जल परी हूँ मैं. हा नशीब आठवला. असं करशील तर पुढे येशील. असं करशील मला इकडे नको जायला. ढकलू काय जरा पायाने पुढे. चला मित्रांनो आपण म्हणजे बघा बघा किती विश्वास आहे भावावर. ए जा ना बस ना. थांब मी येतो. नको 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 नको. हा हा मी येतो. बघ आलास तर तू जा पहिले. जा ना काय नाही भीती का. नाही मला इथून यायला माझी फाटते आहे बघ. बुटांची अवस्था बघ काय झाली आहे. असेल ना परत ती काय ना. गेलास तर गेलास. ले जबरदस्त जबरदस्त.
पहिल्यांदा बघतोय शूज घालून एकदम फॉर्मल स्पोर्ट्स शूज ते कॅमेरा चालू आहे की नाही काही दिसत नाही. चालू आहे. मला कसं काय समजेल कुठे आहे. ओके जाऊ द्या. फर्स्ट टाइम पोहता नाही तरी बसतोय. खतऱ्याचा सामना करत पुढे पुढे जात आहे. नरक में भी नहीं जगह मिलेगी तेरे को. हाय हाय मला पण येऊ दे. बोट चालली. नको नको. थांब. हे साल्या रशी खेचायला बाहेरून फोन करून बोलवायला लागेल काकाला. काका ये पलटी झालो ना दिकू नको. नाही पलटी नाही होत. पलटी झाली तर व्हायची पलटी. चल बाय बाय टाटा टाटा बाय बाय. मी अशी एक लॉंग जम्प मारी इथून अशी राप 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 डायरेक्ट पोहतायचे काय. इथंच खोल आहे. इथंच खोल आहे. वाळू वगैरे काढता तिथून म्हणून तर होडी आहे ना ती याच्यात याला पुढे एकच का नाही. आता सांगायचं तुला पाहिजे टर्न मारते मी. मित्रांनो तुम्ही बघताय म्हणून मी काय बोलत नाही कुत्र्याला. हा इसकी माँ का भोला चेहरा. आणि पोहता नाही तरी चाललाय हिरोगिरी करायला. तसंच मी छान दिसतोस. नाकवा नाकवाची टोपी राहिली तिकडेच. लुंगी कुठे आहे. नाकवा जीन्स पॅन्ट वर पहिल्यांदा बघते नाकवा मी. नाही घातली कारण की मग? लुंगी वाजणार ना माझी आता. घे जवळ घे जवळ घे नाही तर मला तिकडे गामटा फुटायचा. इकडे बघ इकडे लक्ष दे बघ. इकडे कॅमेरा हे याच्यात गेली तर ए थांब थांब थांब. तू कुठे चाललास. थांब इकडे कॅमेरा घ्यायला पलटशिलो. पकड. थांब ते बोलू दे. बस बस ए या तुम्ही पण या मजा घ्या. हे बघा ढकलतो. थांब ना. इकडे जा ना मध्ये. ही गेली. हे चाललं असती. इथून त्या बोटीत जायचं का तुम्हाला. बोला जायचं का लगेच. हिम्मत हिम्मत असेल तर जाशील. नाही दम माझ्यात. दम भर निघेल माझा. तू तिकडे त्या झाडावर बसून कसा काय बोलू शकतो दम असेल तर जा म्हणून. ओटी लागलेली आहे. आम्हाला असं का वाटतं आपण चाललोय बाहेर. चाललोय ना. तू जायचंच नाही तर ओटी लागलेली आहे आधी. काका काका बघा काका मी हे जाण्याचा मागे रिझन हाच होता. नशीब. आता मी थंबनेलला हे टाकतो. हा एवढ्या जवळ. माझे पाय लिपलेत. तू तिथे घ्यायला पाहिजे होतं. इथे कुठे घेतली डुकरा. हे पाठी घे. काय वाला मार, वाला. वाला मारू. माझी वाला झाल्या तर मली मारू काय. मला होईल तुझा आता पुढे गेली तर थोड्या वेळाने पिवली पण होईल. पिवळी नाही याची होईल याची होईल. मारून उडी मी गपकन अशी. हा मार मी उडी. धर पकड कॅमेरा पकड. आलाय मोठा मार आला. शी सगळं ॲडव्हेंचर घालवलं आहे. कसले ऍडव्हेंचर रे असले. चला प्लॅटफॉर्म वर लागलेली आहे. होडी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती तुमची गाणी बोट लागलेली आहे. कृपया तुम्ही त्याच्यावर पदरण्याचे. एक पदार्थ एक आहे. साल्या खरंच काकाला बोलवायला लागेल फोन कर. तू बाहेरच राहा मला रिस्कच नाही घ्यायचंय. जीवन बहुत अनमोल है अनमोल है. अमूल आहे. अमूल दूध पिता इंडिया. जिभेसोबत बोबडी वळलेली आहे कारण की वाटली आहे. थोड्या वेळात होडी पण होईल. आणि मग थोड्या अरे तो फ्लो बघ ना. त्याचा फ्लो बघ ना. त्या पाण्याचा थांब दाखवतो तुम्हाला. बघतो मध्ये मग समजेल. थांब फ्लो दाखवतो. पॉवर फॅक्टर तुझा व्होल्टेज आणि करंटचा. राहू दे इंजिनियर बस झाला. नको तिकडे अभ्यास करतो.
काय नको तिकडे अभ्यास करतो. नको तिकडे म्हणजे पाण्यामध्ये काय आहे? इलेक्ट्रॉन. होय काय अभ्यास करायला आले का इकडे? कशासाठी आलेत का हे लोक बघायला आलेत ते? तर याला धरून चढ नाहीतर तू पण. राम राम. सत्य सत्य आहे. तू राम नाम सत्य लांब जाणी पूर्ण मार शोधायला. चल. ए, बघा बघा कसा शिवाय घालतोय तो. हा बघा प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून चढत आहे मुलगा. ए शपथ. या 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 सटकशील सटकशील. किती लांब गेलास? 2 मिनिटं पण नाही. मग दीपू तुला कसं वाटलं इकडे येऊन? मला छान वाटलं येऊन इकडे. म्हणजे तू खूप वेळा आलायस ऑलरेडी. हा खूप वेळा आलोय पण ते छान वाटतं. एकदम शांती, मनाला एकदम शांती मिळतं. माणसं नाही सगळ्यांपासून लहान, एकदम शांत ठिकाणी. आणि ते जुनी जुनी घरं आहेत त्यामुळे थोडा आनंद मिळतो. जुन्या काळात असं वाटतं की जुन्या काळात आल्यासारखं. चला मग खाऊया आता आपण. टोट्या आणल्या तर मग काय खायचा? आणलेलंच खाऊया. आमच्या भाषेत टोट्या, तुमच्या भाषेत काय? ते तुम्ही सांगा कमेंटमध्ये काय आहे त्या टोट्या आणि काय. मी तर त्याला टोट्या बिट्या काय नाही बोलत, हाच टोट्या बोलतो. रिटर्नची जर्नी स्टार्ट करू आणि मग थोडं संध्याकाळी काम आहे ते संपवतो आणि व्हिडिओ एडिटिंगला स्टार्ट करून मॉर्निंगपर्यंत व्हिडिओ अपलोडचा ट्राय करतो. इकडे थोडा नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे ना मला अपलोडला खूप वेळ लागतो. तर आजचं डेडलाईन ठेवतो की आज व्हिडिओ एडिट होईलच. व्हिडिओ एडिट करून ना मी अपलोडला आज रात्रीच टाकतो म्हणजे सकाळपर्यंत तो अपलोड होऊन जाईल. रेंडरिंगला बराच वेळ जातो, एडिटिंगमध्ये बराच वेळ जातो. तर ट्राय करतो मी तसं, होपफुली क्रॉस फिंगर. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ हा मला नक्की सांगा कमेंटमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या जवळचे प्लेसेस एक्सप्लोअर जरूर करा. कारण की आपण काय करतो की लांबच्या प्लेसेसच्या नादात किंवा त्यांच्या मागे जाऊन आपण आपल्या जवळच्या प्लेसेस इग्नोर करतो. तसं करू नका. मजा आली की नाही तुम्हाला सांगा, कमेंट करा. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. तर आपण इथे आता व्हिडिओ एंड करतो आहे. आपण भेटूया आता डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला असे व्हिडिओ भेटत राहतील आणि तुम्ही पाहत राहा.